नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्यस्वामी दर्शन या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे. आज आपण 5 ऑगस्टची स्वामी कथा पाहणार आहोत. भीमेच्या काठावर शिरगूर नावाचे एक गाव होते. तिथे माधवाचार्य नावाचे 50शीचे विद्वान ब्राह्मण राहत होते. त्यांना खूप कर्ज झाले होते. त्यातच त्यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाले. त्यामुळे माधवाचार्यांची मानसिक स्थिती वेड्यासारखी झाली होती. वास्तविक ते स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त होते, परंतु त्या दुःख काळात त्यांना स्वामींचे पूर्ण विस्मरण झाले होते. पत्नीच्या अकाली झालेल्या मृत्यूचा त्यांच्यावर एवढा परिणाम झाला की ते वेड्यासारखे करू लागले. माधवाचार्य इतके अस्वस्थ झाले की त्यांची मानसिक अवस्था बिकट झाली होती. गावातले लोक त्यांना म्हणू लागले की तुम्ही अक्कलकोटला जा, स्वामींचे दर्शन घ्या. या बिकट परिस्थितीतून स्वामी तुमची निश्चित सुटका करतील. स्वामींचे नाव कानावर पडल्या क्षणी माधवाचार्य एकदम सावरले. त्यांच्या तात्काळ लक्षात आले की त्या दुःख काळात आपल्याला स्वामींचे पूर्ण विस्मरण झाले. त्यांना खूप वाईट वाटले. ते तडक स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला निघाले. वाटेत स्वामींचा अखंड जप चालूच होता. स्वामींच्या स्मरणामुळे त्यांच्या दुःखाला उतार पडला. स्वामींचे दर्शन झाले. स्वामींना साष्टांग नमस्कार करून माधवाचार्य बाजूला उभे राहिले. तेवढ्यात माधवाचार्यांना मंदस्मित करीत स्वामी म्हणाले, सुमुहूर्त सावधान. आणि स्वामींनी त्यांच्या हातात श्रीफल दिले. भोवती जमलेल्या लोकांनी माधवाचार्यांची थट्टा करायला सुरुवात केली. तेव्हा माधवाचार्य स्वामींना म्हणाले, स्वामी, लोक थट्टेने माझ्याकडे पाहत आहेत. 50शी जवळ आली. 5,000चे डोईवर कर्ज आहे. माझा पुन्हा विवाह कसा होणार? स्वामी माधवाचार्यांना म्हणाले, ताबडतोब आपल्या वाटेने चालता हो. स्वामी आज्ञा प्रमाण मानून त्यांनी स्वामींना नमस्कार केला. त्यांची पाठ वळली तेव्हा स्वामी पुन्हा म्हणाले, शुभमंगल सावधान. आणि त्याच क्षणी माधवाचार्यांच्या डोईवर अक्षता पडल्या. वाटेत शिरोळ गाव लागले. तेथे आपल्या आप्तांना भेटायला माधवाचार्य गेले तर त्यांच्या घरी 2 मुलींची लग्ने होती. थोरलीचा नियोजित वर आला नव्हता म्हणून सर्वजण चिंताक्रांत होते. इतक्यात यजमानांच्या मनात आली की थोरली कन्या ह्या आपल्या विद्वान आप्त्याला द्यावी. माधवाचार्यांनी त्वरित होकार दिला. त्यांचे ध्यानीमनी नसताना लग्न झाले. स्वामींचे आशीर्वाद सत्य ठरले. लग्नात त्यांना वरदक्षिणा म्हणून 5,000 रुपये मिळाले. त्यामुळे माधवाचार्य ऋणमुक्त झाले. लग्न झाल्यावर माधवाचार्य तडक अक्कलकोटला आपल्या नवपत्नीला घेऊन आले आणि स्वामींचे आशीर्वाद घेतले. थट्टा करणाऱ्या लोकांची तोंडे त्याच क्षणी गप्प झाली. स्वामी म्हणतात, माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, सद्गुरूची कृपा एकदा झाली की आनंदाच्या 10 दिशा फुलून येतात. भगवंत दर्शनाचा योग जुळून येतो. याचे कारण असे की सद्गुरू हाच परमेश्वराचे मूर्त रूप असतो. याचे ज्ञान सुद्धा सद्गुरूची कृपा झाल्यावरच होते. म्हणून संपूर्ण भार सद्गुरूंवर टाकून त्यांनी दिलेल्या नामात गर्क राहा. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्या आपली 6 ऑगस्टची नवीन स्वामी प्रचिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.